राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला आज आपली रेसिपी काय आहे ते बघू. आज आपली रेसिपी वड्या सांगड्याची भाजी बनवायची आहे. आता इथं वडे घेतले बघा. मी याला वडे म्हणतो, कोणी सांगडे म्हणतो, कोणी तर आम्ही याला वडे म्हणतो. आता वडे घेतले आपण. इथं 2 कांदे घेतले. आपल्याला आता ही बनवायची आहे लाल मिरची पावडरची वड्याची भाजी. आता ही वडे कसे ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे आपण अगोदरच. जेव्हा आपण वडे बनवतो ना तेव्हा सगळं टाकलेलं आहे. आता फक्त कांदा टाकायचा आपल्याला आणि थोडीशी मिरची पावडर, बाकी काहीच टाकायचं नाही. आता काय करायचं आपल्याला, वडे ना तव्यावर थोडेसे असे गवळे भाजून घ्यायचे मैत्रिणींनो. जास्त करपायचे नाही, असे थोडेसे गवळे भाजायचे. कारण का तर लवकर शिजले जाते. तर भाजून घेतले का वडे आणि भाजी पण चवदार लागते चांगली. झाले बघा आता आपले वडे पण भाजून झाले. कांदा बारीक चिरून झाला. कांदा बारीक चिरून घ्यायचा, जाडसर नाही घ्यायचा. आता आपण टाकला आणि लोखंडाच्या कढईतच करत जा मैत्रिणींनी. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, लोखंडाच्या कढईतल्या भाज्या खूप चांगल्या होत्यात, चवदार होत्यात, खमंग लागतात आणि तरीच्या होत्यात. आणि मी काही तरीची मिरची पावडर वगैरे काही वापरत नाही आहे, काही नाही आहे. आपल्याला जे आपलं साधं सिंपल गावठी भाज्या राहतात त्याच राहतात. आता कांदा भाजून झाला. इथं टाकली आपण थोडीशी मिरची पावडर आणि हळद. आता याला आपल्याला काही जास्त टाकायचं नाही, कारण आपण वड्यात सगळं टाकलेलं आहेच आहे पहिलं. आणि त्याच्यात वडे टाकले, हलवून घेतलं, चांगलं असं हलवायचं. आणि आता त्याच्यात आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे. गरम पाणी करून घ्यायचं भाज्यांना मैत्रिणींनो. गरम पाण्याच्या भाज्यानं खूप चांगल्या लागतात, चवदार लागतात, पटकन पण शिजत येतात. झालं आपलं गरम पाणी इकडं झालेलंच होतं. आता पाणी सोडलं. आता हे दुसऱ्याकडे ओतून घेणार मी भाजी. आणि बारीक गॅस करायचा आणि थोडंसं हलकंसं झाकून ठेवायचं. थोडीशी वाफ जाऊ द्यायची एक साईडने, असं झाकून ठेवायचं. कारण त्याचं तेल उडत नाही. पूर्ण झाकलं का तेल उडतं. बघा आपला वडा झाला तयार. वड्या सांगड्याची भाजी. रेसिपी जर आवडली तर मैत्रिणींनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मस्त झणझण चमचमीत भाजी बघा आपली. अशी वड्याची भाजी नक्की करून खा.